फिलहाल महायुति सरकार सिर्फ अदानी को फायदा पहुंचाने के लिए काम कर रही है, ऐसा आरोप उद्धव गुट के नेता रविंद्र वायकर ने लगाया है। जहां धारावी रीडेवलपमेंट प्रोजेक्ट पर राज्य सरकार पर कई गंभीर आरोप रविंद्र वायकर द्वारा लगाए गए। प्रस्ताव 93च्या अनुषंगाने चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्ये मी देखील भाग घेतला होता। प्रामुख्याने याच्यामध्ये मी धारावी बचाव या अनुषंगाने मुद्दे मांडले। यामध्ये अनेक प्रस्ताव होते। हे प्रस्ताव जे आले होते ते आघाडी शासनाच्या माध्यमातून आले होते, परंतु 2022 रोजी त्याच्यामध्ये अडाणींना फायदा व्हावा या अनुषंगाने सरकारने अनेक बदल केले। खरं म्हणजे धारावी हा 650 एकरचा एरिया, यामध्ये रेल्वेची जागा जी आहे ती 47.37 एकर अशी होती। धारावीचा जो सर्वे झाला होता हा 2007 साली झाला होता। धारावीच्या त्यावेळेच्या सर्वेच्या अनुषंगाने 80,000 त्या सर्वेमध्ये झोपडपट्टीधारक होते। ज्या घरांचा जो सर्वे झाला याच्यामध्ये 68,000 रेसिडेन्शियल आणि 12,000 हे रेसिडेन्शियल कम कमर्शियल अशा पद्धतीने सर्वे झाला होता। म्हणजे 2007चा सर्वे आणि आत्ताचा सर्वे होणं धारावीकरांची ही मागणी आहे की त्यावेळेला झालेला सर्वे आणि आत्ताचा होणारा सर्वे याच्यामध्ये खूप फरक होईल, त्यामुळे नवीन सर्वे होणंही अत्यंत गरजेचं आहे, ही त्यांची मागणी आहे। जर शासनाने यासाठी या अदानीला फायदा व्हावा म्हणून 33(9) अ जे आणलं म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट, त्याच पद्धतीने 33(10) SRA याला 33(9) अ करण्यात आलं, ॲडिशनल करण्यात आलं आणि 33(10) आणखीन ॲड करण्यात आलं। अशा पद्धतीने 33(9) आणि 33(10) मध्ये ॲडिशनल करण्यात आलं आणि ते स्पेशल झोन अशा पद्धतीने विशेष नियोजन प्राधिकरण अशा पद्धतीने तो प्रोजेक्ट आता राबवतात। याच्यामध्ये सर्वे होणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्या ठिकाणच्या सर्वच्या जागेचा पात्रता अपात्रता होणं गरजेचं आहे। जर SRA असेल तर SRA मध्ये तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे की SRA आला तर त्या ठिकाणी तो त्या लोकांपर्यंत जातो, लोकांच्या बैठका घेतो, लोकांना अधिकार आहे। SRA मध्ये कोण डेव्हलपर असावा हा SRAच्या तिथल्या राहणाऱ्या लोकांना अधिकार आहे। हा आत्ताच्या 33(10) अ च्या अन्वये तो काढून टाकण्यात आला। हा सरकारने स्वतःकडे अधिकार घेतला की आम्ही आणू तो मनुष्य हा तुम्हाला डेव्हलपर म्हणून स्वीकारलाच पाहिजे, त्यामध्ये मुख्य प्रवर्तक वगैरे कोणी नाही आहे। त्याच पद्धतीने ज्यांच्या लोकांबरोबर ॲग्रीमेंट देखील झालं पाहिजे, ती ॲग्रीमेंटची अट देखील त्याच्यामध्ये नाही आहे। म्हणजे लोकांचं विकासकाशी ॲग्रीमेंट होणं, लोकांचं त्या तिथला मुख्य जो असेल त्याच्याशी ॲग्रीमेंट करणं तेही नाही आहे। आणि अशा पद्धतीने जर ॲग्रीमेंट ते झालं नाही, तसंच सर्वे तुम्ही घरांचा कराल, सर्वे तुम्ही रेसिडेन्शियलचा करा, रेसिडेन्शियल कम कमर्शियलचा कराल, परंतु त्या ठिकाणी मोठमोठे उद्योग आहेत, त्यांचं कधी तुम्ही सर्वे करणार आहे? कारण त्या ठिकाणी चामड्याच्या वस्तू निर्माण होणं ही तर पारंपरिक व्यवस्था आहे आणि त्या पद्धतीने त्या लोकांचा सर्वे त्या ठिकाणी झालेला नाही आहे। आणि म्हणून याच्या ठिकाणी ज्या वेळेला 95चा कायदा होता आपल्याकडे, 95पर्यंत राहणारा झोपडपट्टीधारक हा पात्र धरण्यात आला यायचा। त्याच्यानंतर नवीन कायदा आला 2016 रोजी, त्यामध्ये आपण सांगितलं की 2000 पर्यंतचा राहणारा व्यक्ती हा पात्र आहे। त्याच्यानंतर नवीन 2017चा आपण कायदा आणला की 2011ला जर तिथे राहणारा तो झोपडपट्टीधारक असेल तर 2011ला आपलं सेन्सस झालं होतं, त्यामुळे त्या सेन्ससमध्ये त्या माणसाला आपण त्या जागेची म्हणजे बांधकामाची कॉस्ट घेऊन त्या लोकांना आपण ती घरकुल देऊ, अशा पद्धतीचा तो कायदा झाला होता। आता याच्यामध्ये या लोकांना ज्या वेळेला सर्वे होईल आणि याच्याकडे अपात्रतेची लोकं येतील, 2011ची लोकं येतील, तर त्यांना राहायला जागा पाहिजे। यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून हे जागा घेणार आणि त्या ठिकाणी अडाणीने ती घरकुल बांधून द्यायची आणि त्या लोकांना राहायला म्हाडाने SRAने द्यायचं आणि त्या ठिकाणी त्या बांधकामाच्या बदल्यात अडाणीला जवळजवळ 1.3 पटीने FSI द्यायचं। त्या ठिकाणी त्याच पद्धतीने डम्पिंग ग्राउंड होतं। हे डम्पिंग ग्राउंडला तुम्ही निसर्ग उद्यान केलं, हे 40 एकरचं होतं, ते 40 एकरच्या निसर्ग उद्यानाचा देखील 4 पटीने FSI म्हणजे 160 पट त्यांना तो मिळणार आहे, तो देखील मिळणार आहे। रेल्वेचा मिळणार आहे, या ठिकाणी 640 एकरचा तो एक FSI मिळणार आहे। त्या ठिकाणी निर्माण होणारा जो TDR आहे
हा 3-3.5 लाख कोटीचा TDR निर्माण होणारा. आतापर्यंत आपल्या मुंबई शहरामध्ये एक पद्धत होती की जर तुम्हाला TDR जर वापरायचा असेल तर उपनगरात वापरू शकता, म्हणजे सिटीला नाही, तो नॉर्थला जाईल. अशा पद्धतीने आत्तापर्यंत मुंबईच्या कायद्यामध्ये जेव्हा जेव्हा झालं SRA निर्माण झाले तेव्हा देखील, त्याच्या अगोदर देखील कोणाकडे असेल तर तो या बाजूला वापरायचा. आता अडाणीला सूट देण्यात आलेली आहे. जो काही TDR एवढा करोडोचा होईल तो अडाणीकडनं कुठल्याही बिल्डरने 40-50% अट आहे, परंतु ते 10% आणखीन कन्सेशन देऊन ती 40% TDR हा अडाणीकडनं कंपल्सरी घेतलाच पाहिजे. ही कसली जबरदस्ती. म्हणजे तुम्हाला जर बांधायची असेल, बिल्डिंग बांधायची असेल आणि मार्केटमधून जर TDR घ्यायचा असेल तर 40% TDR हा अडाणीकडनं घेतलाच पाहिजे, ही देखील अट टाकली पाहिजे. म्हणजे ही दादागिरी कशासाठी. आणि त्यामुळे तो देखील त्यांनी हे केलं आहे. तशाच पद्धतीने याच्यामध्ये संपूर्ण प्रकारचे टॅक्सेस, म्हणजे फंजेबल FSIच्या माध्यमातून सुबोध कुमारांनी ज्या वेळेला फंजेबल FSI घेण्याची सुरुवात केली त्यावेळेला आम्ही देखील स्टँडिंग कमिटीला होतो त्याच्या अगोदर. आणि तो फंजेबल FSI आल्यानंतर आपण सी लिंकचा जो रोड बनवतो आहे तो 12,000 कोटीचा, तो मुंबई महानगरपालिकेला मिळणाऱ्या फंजेबल FSIतनं आपण तो सी लिंक बनवायला घेतला आहे. याच्या इथे फंजेबल FSI देखील फ्री, त्याच्यावरती कोणी टॅक्स लावायचं नाही, GSTचा टॅक्स लावायचं नाही, इन्कम टॅक्समध्ये त्यांना रिबीट, अशा पद्धतीने कुठलंही टॅक्स न देता त्यांना जर एवढ्या सोयीसुविधा, इतक्या वर्षात कोणाला सोयीसुविधा दिल्या नाही, त्यामुळे धारावीचा विकास झाला नाही. पण त्या कायद्याप्रमाणे द्या ना. याच्यामध्ये बदल करून आपला मेरी दोस्ती मेरा प्यार अशा पद्धतीने ह्या दोस्ताच्या पदरामध्ये पाडण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. म्हणजे धारावी ही मुंबई अंधन देण्यासाठी त्याला अंधन दिलेली आहे आणि त्याचा इफेक्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या सर्व सोयी सुविधांमध्ये होणार आहे. यात मुंबई महानगरपालिकेचे टॅक्स भरायचे नाहीत, गव्हर्नमेंटचे टॅक्स भरायचे नाहीत. मग त्यांना पाण्याची सोय, आरोग्याची सोय, रस्त्याची सोय ही सर्व कोणी करायची, स्वच्छतेची सोय तर मुंबई महानगरपालिकेने